नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना या कोविड-19मुळे मृत्यू होणाऱ्या ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत हा जो दिनांक 4 फेब्रुवारी 2025 चा हा महत्त्वाचा असा जो GR आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मृत्यू झालेल्या आहेत त्यांच्या प्रकरणी सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत हा महत्त्वाचा असा जो GR आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर GR आहे। GR तुम्ही पाहू शकता। कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना या कोविड-19मुळे मृत्यू होणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांच्या प्रकरणी सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक 4 फेब्रुवारी 2025 बघा शासन निर्णय काय आहे। संदर्भाधीन क्रमांक 1 येथील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 29 मे 2020 अन्वये कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावताना या कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यानुसार कोविड विषयक कर्तव्यावरील सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य इत्यादी कर्मचाऱ्यांना या मृत्यूच्या सर्व प्रकरणी रुपये 50 लाख रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याची कार्यपद्धती ही सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे। वित्त विभागाचा बघा दुसरा जो शासन निर्णय आहे तो काय आहे। एकूणच या ज्या कर्मचारी आहेत कोविड-19च्या कालावधीमध्ये जे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे अशा कर्मचाऱ्यांना एकूणच रुपये 50 लाख रुपये म्हणजे 50 लाख रकमेचे सानुग्रह या ठिकाणी मंजूर करण्याची कार्यपद्धती या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। वित्त विभागाच्या या उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संदर्भ क्रमांक 3 व 4 येथील पत्रान्वये सादर केलेल्या या प्रस्तावास अनुसरून कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावताना या कोविडमुळे मृत्यू झालेल्या खालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी रुपये 50 लाख रकमेचे सानुग्रह सहाय्य या ठिकाणी मंजूर करण्यात येत आहे। बघा कोणत्या अंगणवाडी कर्मचारी आहेत जेणेकरून त्यांना या ठिकाणी कर्तव्य बजावताना कोविडमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना या ठिकाणी 50 लाख रकमेचं सानुग्रह या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। बघा जिल्हा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाव, सेविका आहे का मदतनीस आणि मृत्यूचा दिनांक देखील या ठिकाणी नमूद केलेला आहे। बघा जिल्हा पहिली अंगणवाडी कर्मचारी आहे नंदुरबार, श्रीमती पार्वती गणेश चौधरी, अंगणवाडी सेविका, दिनांक 12/10/2020 रोजी मृत्यू झालेला आहे। बघा ह्या ज्या नंदुरबार, जळगाव, नागपूर, अमरावती ह्या ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत चौधरी, परमार, पाटील, सुरळकर, तांबे, उके, सोमवंशी या ज्या सेविका आणि मदतनीस आहेत त्यांचा मृत्यू एकूणच कर्तव्य बजावताना या कोविड-19च्या काळामध्ये झालेला आहे। सर्वप्रथम या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्व तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांना एकूण शासनाकडून 50 लाख रकमेचे सानुग्रह सहाय्य या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। बघा तसेच श्रीमा आशा किशोर आचोळकर, अंगणवाडी सेविका जिल्हा पालघर यांच्या प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले होते। तथापि संबंधित आर्थिक वर्षात या सानुग्रह सहाय्य अदा होऊ शकले नाही त्यामुळे त्याकरितांचा निधी या ठिकाणी समर्पित झाला असल्याने आता श्रीमा आचोळकर यांच्या प्रकरणी देखील सानुग्रह सहाय्य अदा करण्याकरिता रुपये 50 लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2020 प.क्र. 4 व्यय दिनांक 29/5/2020 मधील तरतुदीनुसार वरील प्रमाणे मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसास या संदर्भातील तरतुदी व नियम या ठिकाणी विचारात घेऊन सानुग्रह सहाय्य अदा करण्याची जबाबदारी
ही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील। सदर प्रयोजनासाठी प्रत्येकी रुपये 50 लाख याप्रमाणे येणारा एकूण 4 कोटी इतका खर्च भागवण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 4 कोटी एवढा निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासन मान्यता देण्यात येत आहे। बघा एकूणच रुपये लाखात आहे। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही लेखाशीर्ष बाब विद्यमान तरतूद 2024-25 साठी आहे। बघा एकूणच ही जी संपूर्ण रक्कम आहे ती रुपये लाखात आहे। तुम्ही पाहू शकता टोटल 400.00 अशा पद्धतीने निधी आहे। हा जो शासन निर्णय आहे तो नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 25/14/72 दिनांक 21/1/2025 तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 16/6 दिनांक 31/1/2025 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित त्या ठिकाणी करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हा जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सहसचिव महाराष्ट्र शासन वीरा ठाकूर। बघा तुम्ही या ठिकाणी प्रति देखील पाहू शकता। एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आहे। लेखाशीर्ष व बाब विद्यमान तरतूद संपूर्ण रक्कम रुपये लाखात या ठिकाणी दिलेला आहे। एकूणच कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना या कोविड-19 मुळे मृत्यू होणाऱ्या या अंगणवाडी कर्मचारी यांच्या प्रकरणी सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत हा जो महत्त्वाचा असा जो GR आहे तो दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी प्रकाशित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।